तर आजच्या या क्वेश्चन बँकमधील पहिला क्वेश्चन पाहूया आपण. 1905च्या बनारस काँग्रेसचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर उत्तर आहे बघा, नामदार गोखले. क्वेश्चन नंबर 2, भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857चा उठाव वा नंतरनं तोच पहिला भारताचा व्हायसरॉय बनला. क्वेश्चन नंबर 3, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. चौथा प्रश्न आहे बघा, सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान व निकोबार बेटांना अनुक्रमे कोणती नाव दिले? तर उत्तर आहे बघा, शहीद व स्वराज. अंदमान बेटाला शहीद व निकोबार बेटाला स्वराज. आझाद हिंद सेनेने भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणत्या शहरात केली? तर उत्तर आहे बघा, सिंगापूर. प्रश्न 6, मुंबईचा पहिला गव्हर्नर हा होता? तर उत्तर आहे बघा, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. क्वेश्चन नंबर 7, आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे बघा, रासबिहारी बोस. तर आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली व आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस. पुणे करारान्वये हरिजनांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या? 148. पुणे करार केव्हा झाला? 25 सप्टेंबर 1930ला हा पुणे करार झाला होता. दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण या गव्हर्नर जनरलने राबविले? उत्तर आहे बघा, लॉर्ड डलहौसी. 1857चा उठाव व्हायला कारणीभूत लॉर्ड डलहौसीला मानलं जातं, कारण का दत्तक वारसा नामंजूर करण्याचं धोरण या गव्हर्नर जनरलने राबवलेलं, म्हणजे बाकीचे जे कारण आहेत त्यातील हे एक महत्त्वाचं कारण आहे. काडतुसं प्रकरण वगैरे, त्यात लॉर्ड डलहौसींचं म्हणजे दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण. 10वा क्वेश्चन आहे बघा, लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज कोणत्या शासकाने प्रथम स्वीकारली? उत्तर आहे हैदराबादचा निजाम 1798. 11वा क्वेश्चन, स्वराज्य पक्षाचे ध्येय कोणते होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय कोणते होते? तर निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करायचा आणि आतून विनाश घडवून आणायचा. क्वेश्चन नंबर 12, लाला हंसराज यांनी लाहोर येथे कशी स्थापना केली? उत्तर आहे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज. अलीगढ चळवळीचे उद्गाते कोणाला मानले जाते? अलीगढ चळवळीचे उद्गाते कोणाला मानले जाते? तर उत्तर आहे बघा, सर सय्यद अहमद. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणास गौरविले जाते? उत्तर आहे बघा, राजा राम मोहन राय. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला गौरविले जाते? उत्तर आहे राजा राम मोहन राय. पुराणवस्तू संरक्षण विधेयक लॉर्ड कर्झन यांनी केव्हा संमत केले? उत्तर 1904. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या लोकप्रिय गीताचे लेखक कोण? उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. नंबर 17, 1918मध्ये अहमदाबाद मिल मजदूर संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महात्मा गांधी. 1918मध्ये अहमदाबाद मिल मजदूर संघाची स्थापना केली. 18, वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? स्वामी दयानंद सरस्वती. विधवा विवाहास संमती देणारा कायदा केव्हा पास झाला? 1856, लॉर्ड डलहौसीच्या काळात. दुसऱ्या गोलमेज परिषदेत यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले.
दुसऱ्या गोलमेज परिषदेत यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले? उत्तर आहे महात्मा गांधी. दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी. येत्या अधिवेशनात काँग्रेसने मूलभूत हक्क व आर्थिक धोरणाचा ठराव पास करण्यात आला. कराची. 21वा प्रश्न. येथील अधिवेशनात काँग्रेसने मूलभूत हक्क व आर्थिक धोरणाचा ठराव पास केला. तर उत्तर आहे कराची. अमृत बाजार पत्रिकेचे संपादन कोण करीत असे? उत्तर आहे शिशिर कुमार घोष. अमृत बाजार पत्रिकेचे संपादन शिशिर कुमार घोष. असहकार आंदोलनाची सुरुवात केव्हा झाली? उत्तर 1 ऑगस्ट 1920. वसईचा तह कोणात झाला? वसईचा तह कोणात झाला? उत्तर आहे दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले? उत्तर आहे एडनच्या कारागृहात. 26 जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? 26 ऑगस्ट 2013. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले? उत्तर आहे रौलेट ॲक्ट. भारताचा 28 नंबर. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड विल्यम बेंटिंग. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? 1848 ते 56. लॉर्ड डलहौसी. दत्तक वारसा नामंजूर तत्वाने. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? उत्तर आहे भात व गहू याच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी फक्त नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन दिले. श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते त्यांचे नाव काय? उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. दर्पणकार. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? अमेरिका आणि कॅनडा. चिनूक वारे अमेरिका आणि कॅनडा. किती टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही? उत्तर आहे 49% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. भारतातील कोणत्या राज्यवृत्तावरून कर्कवृत्त जाते? कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते? त्यात पर्याय बघा गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व मिझोराम. आणि कोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रोजी उठावाचा पहिला भडका बाराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला. कोणत्या तारखे रोजी? 29 मार्च 1857. चौरी चौरा घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले. उत्तर आहे असहकार. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जातं? लोकमान्य टिळक यांना. गरीबी हटाओ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? 6वी पंचवार्षिक योजना. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हे औषध वापरतात? उत्तर आहे ॲस्पिरिन. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. डांबराच्या गोळांचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचे कारण काय आहे? तर उत्तर आहे संप्लवन क्रिया. संप्लवन. 43वा प्रश्न. डॉट वस्तूचे वजन सर्वात जास्त आढळते कुठे? तर उत्तर आहे पृथ्वीच्या ध्रुवावर. चुंबकीय क्षेत्र जास्त असल्यामुळे, गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे तिथे वस्तूचे वजन हे जास्त असतं. पण वस्तुमान हे पृथ्वीवर जगात कुठेही एकच समान असतं वस्तुमान. पण वजन हे पृथ्वीच्या ध्रुवावरती जास्त असतं, अधिक असतं. विषुववृत्तावरती त्या मानानं कमी असतं. 1905ची फाळणी कोणी अंमलात आणली? उत्तर आहे लॉर्ड कर्झन.
मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1906. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? उत्तर आहे लोखंड, क्रोमियम व निकेल. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर लोखंड, क्रोमियम व निकेल. हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. डेटॉलमधील मुख्य घटक कोणता असतो? क्लोरोझायलेनॉल हा डेटॉलमधील मुख्य घटक असतो. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस कोणती भरती म्हणतात? उदानची भरती म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे भरती जी येते त्याला उदानची भरती म्हणली जाते, अमावस्या व पौर्णिमेला. रिच्चल हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर उत्तर आहे भूकंप. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून त्यातून पित्त स्त्रवतो. उत्तर आहे यकृत. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? उत्तर आहे 97,000. मँग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशातील आहे? तर उत्तर आहे भारत. हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. उत्तर आहे ग्रीनलँड. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? उत्तर आहे 7व्या. वारंवारतेचे SI एकक काय आहे? उत्तर आहे हर्ट्झ. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? आधुनिक जी आवर्त सारणी आपली ती कशावरती आधारित आहे? मूलद्रव्यांचे अणुअंक. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरण्यात आले? पेशी, रॉबर्ट हुक. पेशी. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? 21%. मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती? उत्तर आहे 14. 60वा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती मणके असतात? उत्तर आहे 33. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केव्हा सुरू करण्यात आली? उत्तर आहे 1956. 1956 अप्सरा अणुभट्टी. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करण्यात येतो? उत्तर आहे न्यूरोलॉजी. जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक आढळतो? उत्तर आहे आवळा. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? उत्तर आहे ड. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? उत्तर आहे स्ट्रेप्टोमायसिन. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? मज्जासंस्था. हा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. पॅन अमेरिकन महामार्ग विचारले. पॅन अमेरिकन महामार्ग. खालपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? काळी जमीन. टिटॅनियसमुळे त्याला काळा रंग जमिनीला मिळाला जातो, मातीला. भारताला किती किलोमीटर लांबीचा भूसीमा लाभलेली आहे? तर उत्तर आहे 15,200. शेकडो प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? तर उत्तर आहे भीमाशंकर अभयारण्य. तर मित्रांनो, हे 17 आपले प्रश्न झालेले आहेत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व लाईक जरूर करा व जे नोटिफिकेशन बेल आहे त्याच्यावरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट टाईम जे मी असा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला लगेच पोच होईल. धन्यवाद.